कपिल, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। अजून किती वेळ यांना वाट बघावी लागणार? आपण ते दृश्य पाहूया। ही शिवाजी पार्कची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा होत आहे। थोड्या वेळातच राज ठाकरे आणि प्रमुख जे नेते आहेत ते स्टेजवरती येतील। काही नेते स्टेजवरती पोहोचलेले आहेत, परंतु तुम्ही बघू शकता हळूहळू गर्दी होताना दिसत आहे। मनसैनिक मोठ्या संख्येने जमत आहेत, काही मनसैनिक अजून रस्त्यावरच आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली 8 ते 10 दिवस राज ठाकरे कोणत्याही मीडियाशी बोलले नव्हते, कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नव्हती आणि 8 ते 10 दिवस राज ठाकरे गप्प आहेत आणि आज राज ठाकरे स्टेजवरती आपली भूमिका मांडणार आहेत। याआधी आपण पाहिलं होतं राज ठाकरेंनी अमित शहाची भेट घेतली होती, त्यानंतर महाराष्ट्राचे नेते आहेत म्हणजे मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यावर त्यांच्या बैठका झालेल्या आहेत लोकसभेच्या दृष्टिकोनातून आणि त्यानंतर राज ठाकरेंनी कोणतीही भूमिका अजून जाहीर केली नव्हती। त्यामुळे आता राज ठाकरे कोणती भूमिका घेणार आहेत, खास करून लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते महायुतीचा भाग बनतात का, महायुती पाठिंबा देतात का तटस्थ राहतात, ही एक महत्वाची भूमिका, हे एक महत्वाचं पाहण्यासारखं असणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आज काय भूमिका घेतात, काय पाऊल उचलतात, याकडे सर्वच राजकीय नेत्यांचं मनसैनिकांचं लक्ष आहे। त्यामुळे ही सभा एक वेगळी सभा आहे, एक वेगळी राजकीय सभा आहे। त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं म्हणजे तुम्ही स्टेज पाहिला तर स्टेज मध्ये दोन्ही बाजूला LED लावलेले आहेत। एकंदरीतच राज ठाकरे जेव्हा सभा घेतात तेव्हा कोणता तरी पोलखोल करतात। यावेळेस कोणाची पोलखोल करणार, कोणाचा व्हिडिओ लागणार, काय समोर येणार आहे, कोणता घोटाळा समोर येणार आहे, हे पाहणं गरजेचं असणार आहे। कारण की हे LED वरती नक्कीच कोणाचा तरी व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे आणि कोणाची तरी पोलखोल करण्यात येणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आता कोणावरती इशारा साधतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण सर्वात महत्वाचं म्हणजे जी राजकीय उत्तरं जी मिळाली नाही आतापर्यंत, ती राजकीय उत्तरं या पूर्ण मेळाव्यातून मिळणार आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे हे ठाकरे महायुतीचा भाग होणार का, हा एक मोठा प्रश्न सर्व मनसैनिकांना राजकीय नेत्यांना आहे। त्याची उत्तरं कदाचित इथून मिळू शकतात। तटस्थ राहणार मनसे लोकसभेसाठी किंवा मग लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार का, या सर्व गोष्टीची उत्तरं, या सर्व राजकीय प्रश्नांची उत्तरं या मेळाव्यातून आपल्याला मिळणार आहेत। तुम्ही बघू शकता भगवे झेंडे फडकत आहेत, हळूहळू लोक जमा होत आहेत, कारण की एक उत्सुकता लागलेली आहे राज ठाकरे काय बोलणार आहेत। काही वेळातच जे मनसेचे नेते आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांची भाषणं सुरू होतील आणि त्यानंतर एक 8 सव्वा 8च्या दरम्यान राज ठाकरे स्टेजवरती येतील आणि त्यांचं भाषण सुरू करतील आणि त्यांच्या भाषणातून ही सर्व उत्तरं आपल्याला मिळणार आहेत। त्याच्यावर कोणाचा कोणावर रोष काढतात हेही पाहण्यासारखं असणार आहे। गेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण पाहिलं होतं, एक अनधिकृत बांधकामाबद्दल ते बोलले होते आणि त्याच्यानंतर अनेक रिॲक्शन्स आले होते आणि त्यानंतर तो प्रश्न सॉल्व्ह झाला होता। अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईच्या, त्याबद्दल ते बोलू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंची भूमिका हे मुंबई लोकसभा मतदानासाठी खूप महत्त्वाची असणार आहे। लोकसभा निवडणूक ज्या 6 ठिकाणी मुंबईमध्ये होत आहे त्या ठिकाणी राज ठाकरेंचं मत किंवा राज ठाकरेंचं काय बोलणं होणार आहे हे खूप महत्त्वाचं असणार आहे। मनसैनिकांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे काही टप्प्यात। त्यामुळे मुंबईसाठी ही सभा खूप महत्त्वाची आहे। मुंबईचे जे नेते आहेत त्यांच्यासाठी किंवा जे लोकसभेला उभे आहेत त्यांच्यासाठी ही जी सभा आहे ही खूप महत्त्वाची असणार आहे। एकंदरीतच या सभेतनं राज ठाकरे काही वेळातच आपली मतं मांडणार आहेत। आपण कोणाच्या बाजूने ते मांडणार आहोत का आम्ही तटस्थ आहोत ही भूमिका मांडणार आहेत किंवा मग ते रोषही दाखवू शकतात। त्यामुळे एकंदरीतच ह्या सभेत आता काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळातच राज ठाकरे संबोधणार आहेत मनसैनिकांना, काही वेळातच त्यांची भाषणं सुरू होतील, परंतु ही आजची सभा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी एक राजकीय सभा असणार आहे, राजकीय समीकरण बदलणारी सभा असणार आहे असंच आपण बोलू शकतो। नक्कीच कपिल, आणि एक महत्त्वाचा मुद्दा देखील तुम्ही या ठिकाणी मांडलाय की तो म्हणजे LED स्क्रीन या ठिकाणी दिसतात, त्यामुळे पुन्हा एकदा आता राज ठाकरे यांच्याकडून लाव रे तो व्हिडिओ हे ऐकायला मिळतं का, हा वेगळा प्रश्न आहे।